मशीनला थोडी प्रॉब्लेम आल्यामुळे रिपेरीला दिली. म्हणलं मशीन नाही तोपर्यंत व्यवस्थित पाटा पुसून घेऊ. तर मशीन पुसून घेतली. मुलं किती जरी कपडे घडी घातली तरी सारखी सारखी विस्कटतातच. तर मुलांची कपडे घडी घालून घेतली. म्हणलं कपडेच घडी करते तर माझ्या साड्याही घड्या घालून घेऊ. एरवी माझ्याकडे साड्या नाही असं मी म्हणते, मात्र घड्या घालताना मात्र नाकी नव्हेते. जुन्या साड्या नेसायची वेळ आली की सगळ्या साड्या नवीन असतात आणि कार्यक्रमाच्या वेळी सगळ्या साड्या जुन्या झालेल्या असतात. असं तुमच्यासोबत कधी होतं का ते नक्की सांगा. महिना संपत आला त्यामुळे म्हटलं मुलांच्या औषधांची एक्सपायरी चेक करू. एक्सपायर झालेली औषधं फेकून दिली. उद्या आहे रविवार म्हटल्यावर या मुलांचा दंगामस्ती करत खेळण्याचे काम चालू होतं. म्हटलं आज अभ्यास करा आणि उद्या दिवसभर खेळा. तर म्हणाली आम्ही आज खेळणार आणि उद्या अभ्यासच करणार. खूप दिवस झाले स्किन केअर केलंच नव्हतं. स्किन केअर म्हणजे नॅचरल जेवढं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. इथे मी मुलतानी माती आणि रोज वॉटरचा पॅक करून घेतला. तो चेहऱ्यावरती लावला. आता तो वाळूपर्यंत म्हणलं भांडी मांडून घेऊ. भांडी मांडली, कपड्याच्या घड्या घातल्या, तोपर्यंत चेहऱ्यावर लावलेला पॅक सुकला. रोजच्या धावपळीतून आपण आपला स्किन केअर करणं विसरूनच जातो. पण जसं आपल्या शरीराला अन्नाची गरज असते अगदी तसंच आपल्या स्किनलाही केअर करण्याची गरज असते. मी चेहरा धुवून आले. बघा किती फ्रेश दिसत आहे. आमचा स्वर्ण आज महिना संपलाय म्हटल्यावर पुढच्या महिन्यात किती सुट्ट्या आहेत हे मोजायचं काम करत होता. तुमच्याकडे आहे का असं कोणी पुढच्याही सुट्ट्या मोजून ठेवणारं? कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.